2025 पर्यंत या राशीवर राहणार राहूची कृपादृष्टी, सोन्याचे दिवस होणार सुरू। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। ज्योतिषशास्त्रानुसार शनी नंतर सर्वात मंद गतीने मार्गक्रमण करणारे ग्रह म्हणजे राहू आणि केतू। हे दोन्ही ग्रह 1.5 वर्षाने राशी बदलतात। त्यात हे दोन्ही ग्रह उलटी चाल चालत असल्याने त्याचा तीव्र परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो। राहू केतू यांना छायाग्रह म्हणतात आणि त्यांच्या वाईट प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येतात। ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूची स्थिती चांगली नसेल तर त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होतं। समस्याचा सामना करून नाकेनऊ येतात, परंतु हेच छायाग्रह शुभ परिणाम देखील देतात। ज्योतिषशास्त्रानुसार राहू सध्या मीन राशीत आहे आणि 18 मे 2025 रोजी दुपारी 4:30 पर्यंत तो या राशीत राहील। यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल। राहूच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे। या काळातील राहू संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरेल। या राशीवर जवळपास वर्षभर राहूची कृपादृष्टी राहणार आहे। या भाग्यवान राशीबद्दल जाणून घेऊया। वृषभ रास, राहू या राशीच्या 11व्या घरात आहे। अशा स्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो। अपार संपत्तीचे दरवाजे उघडतील। यासोबतच अनपेक्षित स्रोतातून आर्थिक लाभही होऊ शकतो। खूप दिवसापासून अपूर्ण असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात। आयुष्यात आनंदी आनंद पाहायला मिळेल। तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकता। परदेशात व्यवसाय असेल तर तिथूनही नफा मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात खरेदी करणं फायदेशीर ठरू शकते। नवीन गुंतवणूक करणं देखील फायदेशीर ठरेल। यासोबतच तुम्हाला कामाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जावं लागेल। अशा वेळी तुम्ही कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही, परंतु ते तुमच्या करिअरसाठी चांगलं ठरू शकतं। मिथुन रास, राहू या राशीच्या 9व्या घरात आहे। या स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल। तुम्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते। या काळात मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल, मात्र तुमच्या खर्चात थोडी वाढ होईल, पण तुम्ही ते सहज कव्हर कराल। नोकरदारांनाही या काळात खूप फायदा होणार आहे। तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढीची बातमी मिळेल। एकंदरीत 2025 पर्यंत मिथुन राशीच्या लोकांवर राहूचा प्रभाव चांगला राहणार आहे। तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे। वृश्चिक रास, राहू मीन राशीच्या 5व्या घरात आहे। अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अपार यशासोबत आर्थिक लाभही मिळू शकतो। बेटिंग आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळणार आहे। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील। यासोबतच अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करू शकता। यासोबतच आरोग्याची काळजी घ्या। तुमची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता या काळात वाढेल। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची रास कोणती तेही मला सांगा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक आणि शेअर नक्की करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।